श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 893. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंत आणि सीताजींच्या या अतिसुंदर संवादातून परमार्थाची काही गुह्य सूत्र समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. प्रभू रामचंद्र आणि सीताजी हे जे अद्वैत तत्व आहे, जे संतांनी जाणलं, असे संत, असे सद्गुरु तत्व सीताजींच्या समोर प्रभू रामचंद्रांची असलेली एक अवस्था व्यक्त करतात की जो रघुबीर होती सुधी पायी. रामाला जर आई तुझा पत्ता माहिती असता तर त्याने विलंब लावला नसता. मी आता जाईन, तुझी अवस्था रामाला सांगेन आणि मला खात्री आहे प्रभू रामचंद्र वेळ न लावता वानरांच्या समवेत इथं येतील, इथल्या या राक्षसरूपी अंधकाराचा निपात करतील, तुला स्वतंत्र करतील आणि इथं प्रभू रामचंद्र आणि तुझी भेट होईल. आई, हे सुयश गाण्याचं सद्भाग्य आमच्या वाणीला प्राप्त होईल. तिन्ही लोकांमध्ये नारदांसारखे संत भगवंताचं हे सुयश गात राहतील. असं हे सद्गुरूचं अगाध कार्य आणि त्याचं महात्म्य सज्जन आपण गेल्या कथाचिंतनामध्ये बघितलं. मी काल तुम्हाला कथाचिंतन संपत असताना एक गोष्ट सांगितली की हा सुंदरकांडाचा मध्यबिंदू आहे. आपण म्हणाला आहोत सुंदरकांडामध्ये तर 60 दोहे आहेत, आत्ताशी तर आपण 16व्या दोह्यावर आहोत. मग हा मध्यबिंदू कसा? आपल्याला त्यासाठी सुंदरकांडाची जी मी प्रस्तावना सांगितली होती त्याचं थोडंसं चिंतन बघावं लागेल की सुंदरकांड हे आयुष्याला सुंदर करणारं असा सोपान आहे. आयुष्याचं सौंदर्य काय? केवळ पैसा, प्रतिष्ठा, व्यक्तित्व याने सुंदरतेची व्याख्या होत नाही. खरं सौंदर्य तेच ज्या चारित्र्याला भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचं प्रासादिकता प्राप्त होते. आपल्या जीवनामध्ये भक्तीची उत्कटता हवी, ज्ञानाची सखोलता हवी आणि कर्माची निपुणता हवी. आणि हे सर्व काही हनुमंत उपासनेच्या आधाराने आम्हाला प्राप्त होतं. म्हणून सुंदरकांडचा पाठ करायचा, म्हणून हनुमंताची उपासना करायची, म्हणून त्याला परमप्रिय असलेलं भगवंताचं नाम घ्यायचं बरं का. अशा या हनुमंताचा आपण 2 टप्प्यांचा भाग आतापर्यंत बघितला. कुठले 2 टप्पे बघितले? आपण हनुमंताने दाखवलेलं या भक्ती प्रधान अशा अवस्थेचं चिंतन काही दोह्यांमध्ये बघितलं. आपण हनुमंताची ही बुद्धिमतां वरिष्ठम अशी अवस्था, त्याच्या ज्ञानाची अवस्था देखील अभ्यासली. आणि आता इथून हा उत्तरार्ध आहे, कारण इथून हनुमंताची कर्मप्रधान अवस्था आपल्याला बघायची आहे. संत का लोकांमध्ये आले? का सामान्यांसारखा प्रपंच त्यांनी करून दाखवला? कारण कर्म करत असतानाही ज्ञान आणि भक्ती कशी जोपासावी हे हनुमंत कार्य या संतांनी समाजामध्ये करून दाखवलं. आणि त्यासाठी संताचं चारित्र्य, संताचा जीवन, संताचा पुरुषार्थ या तिन्ही अंगाने आम्हाला मार्गदर्शन करत असतो बरं. हनुमंताचे हे बोल ऐकून सीताजी अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. हनुमंताची ही प्रभू रामचंद्रांवरती असलेली भक्ती, त्याच्या या सर्व रहस्यांमध्ये दडलेलं ज्ञान, या सर्व दृष्टीने सीताजी आपला हा पुत्र असलेल्या हनुमंताचं मनामध्ये खरंच अत्यंत कौतुक करतायत. परंतु त्याच वेळेला ज्याला पुत्र मानलाय ते मातृतुल्य हृदय हनुमंताच्या विषयी काळजी देखील करतंय, चिंता देखील करतंय. हनुमंत आला इथपर्यंत एवढं खरं ठीक आहे,
परंतु हा म्हणतोय की प्रभू रामचंद्र वानरांच्या समवेत येतील आणि या एवढ्या प्रचंड मोठ्या राक्षसांचा निपात करतील. प्रभू रामचंद्रांच्या विषयी तर माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही, परंतु शेवटी एवढ्या संख्येने असलेल्या राक्षसांशी लढण्यासाठी त्यांना देखील वानर दळाचा आधार घेणं गरजेचं आहे. परंतु अरे, हे असे वानर, हा हनुमंत ज्याचा कदाचित कद माझ्या एवढा किंवा माझ्याहून लहान आहे, खरोखर एखाद्या लहान मुलासारखाच तो माझ्या समोर आलाय. जरी त्याचं ज्ञान आघाद असलं, जरी त्याची भक्ती प्रगाढ असली, तरी या राक्षसांशी लढण्यासाठी या दोन गोष्टींचा उपयोग कितपत होऊ शकेल. आणि आता या सीतेने खूप दुःख बघितलंय. या राक्षसांच्या कडून माझा पुत्रवत असलेला हनुमंत, त्याचा जर यांनी इथं निपात केला, त्याला जर क्षती पोहोचवली, तर त्याचं दुःख ही सीता कशी सहन करू शकेल. आणि त्यामुळं आईच्या हृदयातून ही काळजी, ही जगदंबा हनुमंताच्या विषयी व्यक्त करताना म्हणते, है सुत कपि सब तुमहि समाना, जा तुधान अति भट बलवाना. हनुमंता, अरे तू म्हणतोयस की कचुक दिवस जननी धरू धीरा, कपिन सहित आई यही रघुबीरा. मान्य आहे, तू जाशील, प्रभू रामचंद्रांना तू इथं वानरांच्या समवेत देखील घेऊन येशील, कारण की तुला आता माझा पत्ता कळालाय. परंतु हनुमंता, अरे तू एकटा येणं आणि हे तुझ्यासारखं असलेलं असंख्य वानरदळ इथं येणं, आणि हे वानरदळ जरी इथं आलं ना हनुमंता, तुला माहित नाही, मी इतके दिवस या राक्षसांच्या बरोबर राहते, मी पाहते, अरे त्यांना मनुष्य काय, कही महिष मानुष धेनु खर अजखल निसाचर बच्चही. गाईला सोडत नाहीत, माणसाला सोडत नाहीत, महिषाला सोडत नाहीत. अरे इतकंच काय, गाढवाला देखील हे राक्षस सोडत नाहीत. त्यांच्यासाठी तर हे भक्ष्य आहेत. आणि तुम्ही एवढं वानरदळ इथं येणार, आणि जे सगळं तुझ्या एवढं लहान असेल, या राक्षसांसाठी तर जणू काही आयतं खाद्यच यावं या लंकेमध्ये. मला भीती वाटते रे हनुमंता, मला भीती वाटते. प्रभू रामचंद्र माझी सुटका करतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही, परंतु तुम्हा वानरांचं होणार ही क्षती, तुम्हा वानरांचा होणारा हा निपात, हे मात्र माझ्या मनाला अत्यंत क्लेश देणारं ठरेल. मला असं वाटतं की तू प्रभू रामचंद्रांना असं सांग की तुम्ही एकटेच या, कारण मी त्यांच्या एकट्याचा पराक्रम बघितलाय. खरं दूषणाच्या वेळेला त्यांनी लक्ष्मणाला देखील बरोबर घेतलं नाही. मला म्हणाले की तू लक्ष्मणाच्या समवेत गुहेमध्ये बस आणि हे युद्ध बघ. आणि प्रभू रामचंद्रांनी एकट्याने एकही बाण न लागता सर्व राक्षसांचा निपात केला. मला असं वाटतं हनुमंता, तुम्ही काही लंकेमध्ये येण्याच्या भानगडीत पडू नका बाबा. माझ्या मनामध्ये परम संदेह होतोय रे. कसं सांगू, अरे ज्याच्याशी मी जे नातं मानते ना, त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये त्या स्वाभाविक मानवी जाणीवा येतातच रे. तू माझा मुलगा आहेस. कुठल्या आईला आपल्या मुलाचा झालेला हा त्रास, त्याला होत असलेला क्लेश हा सहन होईल बरं. तेव्हा हनुमंता, मला असं वाटतं की या अति भयंकर राक्षसांच्या नादी तुम्ही न लागलेलं बरं. हनुमंत शांतपणे आपल्या आईची वाणी ऐकतोय. सीताजींची ही वाणी ऐकल्यानंतर हनुमंत म्हणतो की आईने मला तिच्या बालक रूपामध्ये समजलेलं आहे. मी तिचा बालक आहे, तिचा पुत्र आहे. आणि आईच्या समोर आपण जितके लहान होत, तितकं मला तिचं प्रेम प्राप्त होईल, तितका मला तिचा आशीर्वाद प्राप्त होईल, ह्यात काही शंका नाही. परंतु कुठल्या आईला आपला पुत्र असा कायमस्वरूपी रांगणारा आवडेल बरं. आई, आता मला तुझी भेट झालेली आहे, आणि तुझ्या भेटीने मी तुला काय सांगू. माझ्या अंतःकरणामध्ये आता या कर्माचा एवढा विलक्षण आविष्कार झालेला आहे की तुला माझं हे कार्य काय आहे, माझं स्वरूप काय आहे, मी काय करू शकतो, हे मला तुला सांगावंसं वाटतंय. श्री महाराज म्हणायचे ना की ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे, तोच या जगामध्ये खरं कार्य करू शकतो.
असा हा हनुमंत जो उपासनेने परिपूर्ण आहे, भगवंताच्या नामाने जो अखंड त्याच्या स्मरणामध्ये आहे आणि ज्याची आता अवस्था या भक्ती रूपिणी जगदंबेच्या पुत्रासारखी आहे, अशा या हनुमंताच्या या उपासनेचा जोर काय असेल, त्याचं सामर्थ्य काय असेल. आणि त्यामुळे आता वेळ आली होती की आपल्या या असलेल्या अंतरंगाच्या सामर्थ्याची चुणूक आईच्या समोर व्यक्त करण्याची. आणि त्यामुळे सुनिकपी प्रगट कीन्य निज देहा, जे त्याचं खरं स्वरूप होतं, जे पुरुषार्थाने भरलेलं स्वरूप होतं, जे या पुरुषार्थाच्या स्वरूपाला आईच्या समोर येताना या हनुमंताने एखाद्या लहान मुलासारखं आपल्या आतमध्ये समेटून ठेवलं होतं, जो या लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी एक मच्छर रूपामध्ये देखील यायला तयार झाला होता, अशा या हनुमंताने आता जे आपलं खरं स्वरूप आहे, जे कर्मप्रधान स्वरूप आहे, ते आपल्या आईच्या समोर प्रगट करायला सुरुवात केली आहे. कनक भूधरा आकार शरीरा, समर भयंकर अतिबलवीरा. संजीवनी दो तारो प्राण, संजीवनी दो तारो प्राण, संजीवनी दो तारो प्राण, सांसों में बसाओ राम का नाम, सांसों में बसाओ राम का नाम, सांसों में बसाओ राम का नाम. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. हनुमंताचे हे असं महाकाय रूप या अशोक वाटिकेमध्ये प्रगटायला लागले. एखाद्या मेरू पर्वताप्रमाणे उंच असा माझा हनुमंत होत चालला, ज्याच्या या असलेल्या वाणीचा रंग सोन्यासारखा झळकतोय आणि सीताजी विस्मयचकित होऊन या अशोक वाटिकेच्या या माझ्या हनुमंताचं दर्शन करतायत. कनक भूधराकार शरीरा, समर भयंकर अतिबलबीरा. हनुमंताने सीताजींच्या मनातला संदेह ऐकला आणि हनुमंताने आपलं हे सोन्याच्या पर्वतासारखं, या सुमेरू पर्वताच्या सारखं आकाराने अत्यंत विशाल असं हे शरीर या अशोक वाटिकेमध्ये प्रगट करायला सुरुवात केली आहे, जे युद्धामध्ये शत्रूंच्या हृदयामध्ये भीती उत्पन्न करेल असं अत्यंत बलवान असं हे शरीर हनुमंताने सीताजींच्या समोर प्रगट करायला सुरुवात केली आहे. सीताजी विस्मयचकित होऊन जणू काही या हनुमंताच्या भव्य दिव्य अशा या आकृतीकडे पाहतायत. अनंत सूर्यांचं तेज तळपावं त्याप्रमाणे या सुवर्णाचा हा लखलकाट या अंधकारमय अशोक वाटिकेमध्ये झालेला आहे. आपण म्हणाल, अहो, जो हनुमंत एक मच्छरासारख्या आकारामध्ये लंकेमध्ये यायला निघाला, तो देखील लंकिनीच्या तावडीत सापडला. असा हा हनुमंत एवढं मोठं रूप धारण करतोय आणि कुठल्याच राक्षसाला हनुमंताची चाहूल देखील लागू नये, हनुमंताचं हे प्रागट्य त्यांना कळू नये. हे कसं झालं बरं? सज्जनो, हनुमंताने हे रूप सीताजींसाठी प्रगट केलेलं आहे आणि त्याचं दर्शन केवळ सीताजींना झालेलं आहे. हा त्याच्या लीला चरित्राच्या आधाराने मुख्य भाग आहे. ज्याप्रमाणे अनेक लोक म्हणतात की कुरुक्षेत्रावरती भगवंताने
अर्जुनाला गीता सांगितली, मग इतरांना का बरं ऐकू गेली नाही? इतर जण त्यावेळेला काय करत होते? आपण प्रथम अध्याय जेव्हा वाचाल विषाद योगाचा, तेव्हा किती सैन्य आहे, एवढं प्रचंड सैन्य त्या कुरुक्षेत्रावरती उभं आहे. आणि इतका 18 अध्याय विस्ताराने श्रीकृष्णाने अर्जुनाला ही गीता सांगितली. इतर जण काय करत होते? सज्जनो, भगवत दर्शनाच्या वेळेला काळ देखील थांबून राहतो बरं. जणू काही सगळे चित्रासारखे स्तब्ध झाले. काळ थांबला गेला आणि त्या काळाच्या क्षणामध्ये जो खरं तर अनंत होता, अशा या अनंताने ही अनंत रहस्याने भरलेली गीता अर्जुनाला सांगितली, अत्यंत मनमोकळेपणाने सांगितली. आणि हे चित्रासारखे स्तब्ध असलेले सैनिक यांच्या कानावरती मात्र ती पडू शकली नाही. आणि त्यामुळे 11व्या अध्यायात भगवंत सांगतो ना की मी सांगितल्याशिवाय, माझ्या इच्छेशिवाय हे दर्शन कोणाला होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तिथं राक्षसांना हनुमंताच्या या विलक्षण आकाराचं दर्शन होऊच शकलं नाही. आणि ते दर्शन होणार तरी कसं हो? हे सामान्य जग आपल्याच पातळीवरून मनुष्याच्याच धारणेतून समोरच्या व्यक्तीचा विषयी विचार करतं. समोरच्याच्या वरती झालेली या भगवंताच्या कृपेची मोजमाप देखील ते आपल्याच तर्काच्या आधाराने करतात. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांवरती या तुळजाभवानीने कृपा केली, या जगदंबेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला. आणि जेव्हा औरंगजेबाच्या कानावरती सीताजींचं सतत नाव येत आहे, अर्थात त्यांचंच हे चरित्र आहे, परंतु औरंगजेबाच्या कानावरती जेव्हा शिवाजीची ही वार्ता गेली, त्यावेळेला शिवाजीच्या बद्दल औरंगजेब काय म्हणाला? शिवाजी वो दख्खन का चूहा. एका उंदराच्या भूमिकेमध्ये औरंगजेब शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार करतोय. परंतु त्याला काय माहितीये की त्याच्या तलवारीची धार काय आहे? ज्याच्यावरती भगवंताची कृपा झालेली आहे, त्याच्या सामर्थ्याची कल्पना सर्वसामान्यांना कशी येणार? लोकांसी रूप न कळेची मनुष्य वाटे, हे त्यांना तर सामान्यच मनुष्य समजत राहणार. आणि कित्येकदा त्यांनी देह ठेवल्यानंतरही त्यांच्यामध्ये असलेलं असामान्यत्व हे सामान्यांना कळू शकत नाही. त्यांच्या अंतरंगामध्ये असलेला पुरुषार्थ, त्यांनी घडवलेली ही विलक्षण क्रांती, याचा अंदाज देखील अनेक जीवांना येऊ शकत नाही. हे सृष्टीचं मुळी रूपच असं आहे, हे ह्याच पद्धतीने चालू राहतं. यामध्ये काही मोजके पुण्य श्लोक असतात, ज्यांना अशा संताचा सहवास मिळतो आणि त्याच्या आधाराने ते देखील पावन होऊन जातात. त्यांच्या या असलेल्या अगाध पुरुषार्थाच्या छत्रछायेखाली त्यांचा देखील उद्धार होऊन जातो. आणि त्यामुळे इतर राक्षस हे झोपलेले आहेत, सुस्त आहेत. रावण देखील सुस्त आहे. त्याच्याच नगरामध्ये सुमेरू पर्वता इतका प्रचंड महाकाय या हनुमंताचा देह प्रगटलाय, तरी देखील रावण आणि इतर राक्षसांना त्याचा पत्ता देखील नाही. सीताजी मात्र हनुमंताच्या या दर्शनाने परमपावन झालेले आहेत. जो त्यांच्या मनामध्ये संदेह होता, जो एका मातृवात्सल्यातून प्रगटला होता की हा कपी कदाचित सर्वसामान्य वानरांप्रमाणेच दिसतोय, ज्याप्रमाणे सतीजींच्या मनामध्ये देखील रामाच्या बद्दल असा विकल्प आला होता की अरे हा तर सामान्य राजकुमार दिसतोय, हा लता वेलींना मिठा मारतोय आपल्या पत्नीच्या विरहामध्ये एखाद्या सामान्य मनुष्यासारखा. आणि त्याचं ध्यान माझे पती जे देवांचे देव आहेत असे महादेव करतात. आणि हा संशय त्यावेळेला महादेवाने सांगूनही सतीच्या मनातला गेला नाही. आणि त्यातून काय घडलं? सतीने रामाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्यामध्ये तिने सीताजींचं रूप धारण केलं आणि सीताजींच्या रूपात आलेल्या प्रभू रामचंद्रांनी तिचं दर्शन घेऊन हे वृषकेतू कुठं आहेत अशा पद्धतीने महादेवाची पृच्छा केली. आणि आपलं हे असलेलं विश्वरूप दर्शन त्याने सतीजींना घडवलं. आणि त्यामुळे सती देखील
जगदंबा रूपिणी होती, परंतु तिच्या मनामध्ये संशय येताच तिने जर खरं आपल्या महादेवाच्या वचनांवर विश्वास ठेवला असता तर कदाचित एवढं मोठं नाट्य घडलं नसतं. परंतु या संपूर्ण अवस्थेसाठी या संशयाचा ऱ्हास होणं गरजेचं होतं. आणि हनुमंताने सीताजींच्या मनामध्ये आलेला हा संदेह आपल्या पुरुषार्थाच्या आधाराने साकार करून या अशोक वाटिकेमध्ये त्यांच्या मनातल्या संदेहाला संपूर्णपणे नाहीसं करून टाकलेलं आहे. सीताजींच्या मनामध्ये त्या दर्शनातून काय झालं? सीता मन भरोस तब भयहू. सीताजींच्या मनामध्ये भरोसा निर्माण झाला की हाच तो आहे जो माझं कार्य करू शकेल, हाच आहे जो खऱ्या अर्थाने रामाचा दास होऊ शकेल, हाच आहे जो रामाचं कार्य करू शकेल, हाच आहे जो जगामध्ये पुन्हा भक्तीची पुनर्स्थापना करू शकेल, जो भक्तीला चैतन्य मिळवून देईल, हाच आहे जो रामाचा चिरंजीवी दूत होऊन या कलियुगामध्ये काय आणि त्याही पेक्षा अनंत काळापर्यंत या प्रभू रामचंद्रांचं सुयश या भूलोकावरती गात राहील. सज्जनो, हनुमंत कोण आहे? कोण आहे? माझं तर ते परम आराध्य आहे, माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझ्या सद्गुरु रूपाने देखील मला सांगितलेलं आहे की जर मला काही सांगायचं असेल तर हनुमंताच्या कानामध्ये सांगा. अशा या हनुमंताच्या कार्याची ही अवस्था एक परम शुद्ध भक्तीत जाणते आणि अशा परमशुद्ध भक्तीने या हनुमंताचं झालेल्या कार्याचा जणू काही हा गुणगौरव आपल्या हृदयामध्ये केला आहे. आपल्या मनामध्ये हनुमंताची जणू काही स्तुती ही भक्ती गात आहे. सज्जनो, हनुमंताचं हे कार्य या एका सुंदर अभंगातून आपण समजून घेऊयात. समय रवि भक्षलियो, बाल समय रवि भक्षलियो, तब तीन भूलोक भयो अंधियारो, ताहि सुत्रास भयो जग को, ताहि सुत्रास भयो जग को, यह संकट काहू सो जातन तारो, देवन आन करी बिनती तब, देवन आन करी बिनती तब, छाड़ दियो रवि कष्ट निवारो, नहीं जानत है जग में कपि, को नहीं जानत है जग में कपि, संकट मोचन नाम तिहारो, संकट मोचन नाम तिहारो, संकट मोचन नाम तिहारो. के त्रास कपि सब से गिर जात, महाप्रभु पंथ निहारो, क्योंकि महामुनि शाप दियो तब, चाहिए कौन उपाय विचारो, के द्विज रूप लिवाय महाप्रभु, तो तुम दास के शोक निवारो, नहीं जानत है जग में कभी, संकट मोचन नाम तिहारो, संकट मोचन नाम तिहारो. अंगद के संग लेन गए सिय खोज कपीस ये बैन उचारो,
जीवत ना बची हो हम सो जुबिना सुदिलाई हाँ पगुधारो। हेरी थके तट सिंधु सबे तब लाए सिया सुधि प्राण उबारो। नहीं जानते हैं जग में कभी संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन नाम तिहारो। रावण त्रास दई सिय को तब राक्षसी सो कही शोक निवारो। ताहि समय हनुमान महाप्रभु जाय महारजनी चर मारो। चाहत सिय अशोक सुआगि सुदे प्रभु मुद्रिका शोक निवारो। नहीं जानते हैं जग में कभी संकट मोचन काय आहे जगावरचं संकट? जिथं भक्तीचं विस्मरण होतं, जिथं भक्ती ही संपूर्णपणे गलित गात्र होते, अशा वेळेला हा हनुमंत या समाजावरचं, या विश्वावरचं बाण संकट लाग्यो दूर करतो. पुर लक्ष्मण के तब प्राण तजो सुत रावण मारो। ले ग्रह वेद्य सुषेण समेत तबे गिरि द्रोण सुबीर उपारो। आनि सजीवन हाथ दई तब लक्ष्मण के तुम प्राण उबारो। नहीं जानते हैं जग में कभी संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन नाम तिहारो। रावण युद्ध अजान कियो तब नाग की फांस सबै सिर डारो। श्री रघुनाथ समेत सबै दल मोह भयो यह संकट भारो। आनि खगेश तबे हनुमान जो बंधन काटि सुत्रास निवारो। नहीं जानते हैं जग में कभी संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन नाम तिहारो। बंधु समेत जबे अहि रावण ले रघुनाथ पताल सिधारो। देवी ही पूजी भली विधि सो बलि देव सबे मिली मंत्र विचारो। जाय सहाय भयो तब ही अहि रावण सैन्य समेत सहारो। नहीं जानते हैं जग में कभी संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन नाम तिहारो। काज किए बड़ देवन के तुम वीर महाप्रभु देखी विचारो। कौन सो संकट मोर गरीब को जो तुम सो नहीं जात है टारो। बेगी हरो हनुमान महाप्रभु जो कछु संकट होय हमारो। नहीं जानते हैं जग में कभी संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन लाल देह लाली लचे हरु धरि लाल लंगूर। वज्र देह दानव दलन जय 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 कपि सूर।
जय जय कपिसूत्र. त्रिकाळदर्शी असलेल्या माता सीतेने हनुमंताचा हा पुरुषार्थ पाहिला. त्याचं असलेलं हे विलक्षण रूप जेव्हा सीताजींनी पाहिलं, तेव्हाच त्यांच्या अंतःकरणामध्ये खात्री पटली की माझं कार्य करणारा जर कोणी असेल, माझी जर पुनर्स्थापना करणारा कोणी असेल, मला या काळाच्या ओघामध्ये पुन्हा पुन्हा संजीवनी देणारा जर कोणी असेल, तर तो हा हनुमंतच आहे. त्याच्याकडूनच माझं हे सर्व कार्य होणार आहे. अशा या हनुमंताच्या या विलक्षण रूपाला सीताजी पाहतायत आणि त्यांच्या मनामध्ये एक विश्वास हनुमंताच्या बद्दल निर्माण झालेला आहे. सीता मन भरोस, किती सुंदर शब्द वापरलेला आहे गोस्वामीजींनी. भरोसा निर्माण झालाय. ज्या क्षणी भक्ती ही अशा अर्थाने हनुमंताच्या या कार्याबद्दल निश्चिंत होते, त्याच क्षणी हनुमंत देखील सर्वसामान्य वानरांप्रमाणे सीताजींच्या समोर लवलीन होतो. पुनि लघु रूप पवन सुतलय हो. सजनो, हे हनुमंत चरित्र आहे ना, कधी ज्ञान, कधी भक्त, कधी भक्ती, कधी कर्म, या तिन्ही अंगाने सदैव आपल्याला चिंतनामध्ये ठेवावं लागतं. कारण की हनुमंत हे केवळ एका वानर रूपाचं स्मरण नाहीये, या तत्वांचं स्मरण आहे. त्याच्या या सर्व लीलांचं ते स्मरण आहे. आणि अशा लीलांच्या आधाराने हनुमंत पुन्हा सर्वसामान्यांसारखा एक लहान वानर होऊन आईच्या समोर नतमस्तक होत काय म्हणतो, आई सुनु माता साखा मृग, नहीं बल बुद्धि बिसाल, प्रभु प्रताप ते गरुडही, खाई परम लघु ब्याल. आई, तू माझं हे महाकाय रूप जे बघितलंस ना, यामध्ये माझा काही पुरुषार्थ नाही बर का. यामध्ये तू माझ्या कर्तेपणावरती खऱ्या अर्थाने भरोसा ठेवू नकोस. हे केवळ या भगवंताच्या कृपा आशीर्वादाचं फळ आहे, ज्याच्यावरती राम कृपा करतो. अशा रामाच्या कृपेचे हे फळ आहे की आई, मी तुझ्या समोर हे एवढं महाकाय रूप धारण करू शकलो. अन्यथा त्या समुद्र किनाऱ्यावरती सर्वजण या लंकेमध्ये येण्याची वाट पाहत असताना मी मात्र अत्यंत संकोचाने मान खाली घालून उभा होता. तोच माझा पुरुषार्थ होता, तेच माझं बळ होतं. परंतु जामवंतासारख्या सद्गुरूने, प्रभू रामचंद्रांच्या कृपेने माझी ही विस्मृती काढली. हे ज्याच्या कृपेचं फळ आहे, ज्याच्या कृपेने एखादा लहान साप देखील महाकाय गरुडाचा वध करू शकतो, त्याला खाऊ शकतो, अशा या प्रभू रामचंद्रांच्या कृपेच्या आधाराने हा हनुमंत इतका महाकाय झालाय. सज्जनो, अत्यंत विनयाने हनुमंताने आपलं हे हृदय आपल्या आईच्या समोर प्रगट केलंय. आणि असा हा पुरुषार्थाने परिपूर्ण असलेला, या कर्मासाठी अतियोग्य असलेला आणि त्याच वेळेला ज्याच्या मन, क्रम आणि वचन या सगळ्यांमध्ये विनयशीलता आहे, असा भक्त जेव्हा भक्तीच्या दृष्टिक्षेपात येतो, त्यावेळेलाच त्या भक्तावरती ही भक्ती आपल्या संपूर्ण आशीर्वादांचं जणू काही निछावर करते, त्याला आपल्या आशीर्वादांनी भरून टाकते. अशा हनुमंताला सीताजींचे आता सर्व आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.